नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SB ऑल GK चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। तर चला सुरू करूया आजचे GKचे महत्त्वाचे प्रश्न। प्रश्न पहिला, पैशाचे मूल्य हे किंमत पातळीच्या टिमटिम प्रमाणात बदलते। पैशाचे मूल्य हे किंमत पातळीच्या टिमटिम प्रमाणात बदलते। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, व्यस्त। पैशाचे मूल्य हे किंमत पातळीच्या व्यस्त प्रमाणात बदलते। प्रश्न दुसरा, राष्ट्रीय सुरक्षा दिन कोणत्या तारखेस साजरा करतात? राष्ट्रीय सुरक्षा दिन कोणत्या तारखेस साजरा करतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 4 मार्च। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 4 मार्च। व 22 मार्च रोजी जागतिक जलदिन असे देखील साजरा करतात आणि 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन असे देखील साजरा करतात। प्रश्न तिसरा, रेड क्रॉसचे भारतातील पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? रेड क्रॉसचे भारतातील पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रपती। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रपती। रेड क्रॉसचे भारतातील पदसिद्ध अध्यक्ष हा राष्ट्रपती असतो। व सर्वात मोठा महासागर हा पॅसिफिक महासागर आहे। प्रश्न चौथा, आटाकामा वाळवंट टिमटिम खंडात पसरलेले आहे। आटाकामा वाळवंट टिमटिम खंडात पसरलेले आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दक्षिण अमेरिका। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दक्षिण अमेरिका। जगातील सर्वात मोठे वाळवंट हे सहारा वाळवंट आहे, ते आफ्रिका खंडात आहे। व भारतातील सर्वात मोठे थरचे वाळवंट राजस्थान येथे आहे। प्रश्न पाचवा, सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती? सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 6000 केल्विन एवढे आहे। 6000 केल्विन एवढे आहे। व पृथ्वी सूर्यापासून 14.96 कोटी किलोमीटर एवढं अंतर आहे। व सूर्याचा अंतर्भाग हायड्रोजनचा बनला आहे। प्रश्न 6वा, जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तामिळनाडू। जल्लीकट्टू हा तामिळनाडू हा राज्यातील पारंपरिक खेळ आहे। व ब्राझीलचा राष्ट्रीय खेळ कोणता? ब्राझीलचा राष्ट्रीय खेळ कोणता? तर योग्य उत्तर आहे फुटबॉल। प्रश्न 7वा, 1932चा पुणे करार कोणामध्ये झाला? 1932चा पुणे करार कोणामध्ये झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झाला। हा करार 24 सप्टेंबर 1932 रोजी झाला। यास येरवडा करार असे देखील म्हणतात। हा करार 24 सप्टेंबर 1932 रोजी झाला, यास येरवडा करार असे पण म्हणतात। प्रश्न 8वा, तापी, नर्मदा, गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहेत? तापी, नर्मदा, गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, काळ्या रंगाचे आहेत। व नर्मदा व तापी या नद्या अरबी समुद्राला मिळतात। तर गोदावरी आणि कृष्णा या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात। प्रश्न 9वा, शहाजहानचे मूळ नाव कोणते? शहाजहानचे मूळ नाव कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, खुर्रम। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, खुर्रम। शहाजहानचे मूळ नाव हे खुर्रम हे आहे। व ताजमहाल ही वास्तू त्यांनी त्यांच्या पत्नी मुमताज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधला आहे। प्रश्न 10वा, वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करणारा गव्हर्नर कोण? वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करणारा गव्हर्नर कोण? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए,
लॉर्ड रिपन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांनी 1882 मध्ये हा कायदा रद्द केला व 1878 मध्ये व्हाईसरॉय लिटन यांनी हा कायदा लागू केला होता. प्रश्न 11वा. खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. मूलभूत हक्क एकूण 6 आहेत. मूलभूत हक्क एकूण 6 आहेत. प्रश्न 12वा. कोणत्या जीवनसत्वाअभावी वांझपणा येतो? कोणत्या जीवनसत्वाअभावी वांझपणा येतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ई जीवनसत्वाअभावी वांझपणा येतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ई जीवनसत्वाअभावी वांझपणा येतो. अफगाणिस्तान भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान हा भारताच्या वायव्य दिशेला आहे. प्रश्न 13वा. सर्वात मोठे महाकाव्य कोणते? सर्वात मोठे महाकाव्य कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाभारत. सर्वात मोठे महाकाव्य हे महाभारत हे आहे व हे व्यासमुनी यांनी लिहिलेले आहे. तर रामायण हे वाल्मिकी यांनी लिहिलेले आहे. प्रश्न 14वा. कार्ल मार्क्स हा जन्माने टिमटिंब होता. कार्ल मार्क्स हा जन्माने टिमटिंब होता. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जर्मन. कार्ल मार्क्स हा जन्माने जर्मन होता. व भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता? तर योग्य उत्तर आहे विजयंता. भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा विजयंता. प्रश्न 15वा. डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर योग्य उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल. याचा शोध अल्फ्रेड नोबेल या स्वीडिश शास्त्रज्ञाने लावला. यांच्या नावाने नोबेल पुरस्कार म्हणून देण्यात येतो. नोबेल पारितोषिकाचे प्रथम भारतीय मानकरी रवींद्रनाथ टागोर हे आहेत. त्यांना साहित्य क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता 1913 मध्ये. हे असे प्रश्न पहिला. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला EWS किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 10% देण्यात आले आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 10%. प्रश्न दुसरा. राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम 14 अन्वये. प्रश्न तिसरा. आगा खान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे जिल्ह्यात आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे जिल्हा. प्रश्न चौथा. इंटरनेट बँकिंग मध्ये वापरात येणारा OTP म्हणजे काय? इंटरनेट बँकिंग मध्ये वापरात येणारा OTP म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वन टाइम पासवर्ड. प्रश्न 5वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती? तर 1956 साली घेतली होती. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1956 साली. प्रश्न 6वा. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न 7वा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कोणत्या चळवळीशी संबंधित होते? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कोणत्या चळवळीशी संबंधित होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंधश्रद्धा निर्मूलन. योग्य उत्तर आहे अंधश्रद्धा निर्मूलन. प्रश्न 8वा. अजंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात?
अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जातक कथा. प्रश्न 9. द डिसेंट ऑफ अ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? द डिसेंट ऑफ अ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चार्ल्स डार्विन यांनी लिहिलेला आहे. प्रश्न 10. वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 15 ऑक्टोबर. योग्य उत्तर आहे 15 ऑक्टोबर. प्रश्न 11. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पेट्रोलियम. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पेट्रोलियम. प्रश्न 12. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इचलकरंजी. प्रश्न 13. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जपान. प्रश्न 14. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोयना. प्रश्न 15. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जायकवाडी प्रकल्प.